आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, यांच्या वेदना मला दे, परंतु यांना वेदना मुक्त कर. देवा, माझ्या पिताश्रींना लवकर बरे कर. त्यांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. त्यांना असे नको ठेवूस. हवे तर मी परत कधीही हट्ट करणार नाही, पण माझ्या पिताश्रींना लवकरात लवकर बरे कर. कोणी आहे का घरात? बाळा, हे घे. मला प्यायला थोडं पाणी मिळेल का? तुम्ही अशा बाहेर का उभ्या? आत या. राहू दे, मी तिथं बसते. बसा. कोस दूरवरून चालत आली. कसा फार कोरडा पडलाय आणि इथे आजूबाजूला पाणवठा दृष्टीस पडला नाही. त्यामुळे डोळ्यावर अंधारी येत चालली होती. म्हणून म्हटलं कोणाकडे पाणी मागावं. मला पाणी पाचशील का? एवढ्या कसल्या चिंतेत आहेस की हातातले पाणी द्यायला एवढा विलंब लावलास? कारण यांच्यासाठी काढलेले पाणी हे असे तुम्हाला द्यावे की नाही हेच ठरत नव्हते. हे रात्रीपासून कणत आहेत. पाणी दिले की घटकाभर त्यांचे कणणे थांबते.
परंतु ते पुन्हा सुरू होते. काय करावे हेच कळेनासे झाले आहे. नेमके काय झाले नीट सांग. रातसमयी ते व्यापाराहून घरी आले. धड काही बोललेही नाही. अंगभर भरमसाठ व्रण आहेत. कसल्या तरी अनाठाई भीतीनं ते ग्रासले आहेत. पूर्ण शरीर थरथरते आहे. जरा आवाज झाला की दचकत आहेत. आता काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. अजूनही त्यांना शुद्ध नाही. ते काही बाई बरळत आहेत. म्हणून चिंतेत आहे. चिंता करू नकोस. तुझे पती बरे होतील. त्यांच्या सगळ्या वेदना लवकरच थांबतील. एक कार्य कर. पाण्याचा गडू आणून दे. त्याच्या तयारीत लाग. हा ही लय पटकन. हा अगे महेशराव, ओ महेशराव, काय आणलं होतं? काय ठेव म्हणतास? काय तुम्ही नाश्ता पण पटकन करून घेऊन येत या. महेशराव कितको यो पसारू. ही काय पद्धत झाली? हा घर असा घर कसा साफ सुथरा असू कवा साफ सुथरा. सगळे वस्तू असतात ना ते जागच्या जागी असू होय. काय करणार? शालग्या नित्या जरी बघितलं नसतं ना तरी बरा होता. माका तर कधी कधी प्रश्न पडता, मी जर नसतोय तर शालग्याने वैभव कसा सांभाळला नसता. काय तुम्ही पण महेशराव. हा काय घ्या बघूया आधी. हा राहू दे, नंतर घेते मी. नाही मी असं ऐकूच आहे नाही. पहिलं तर काम बाजूक ठेवा बघूया. तुम्ही ना नाही मी ऐकूच येत नाही तर बस आहे सर. थंड होतली ना ती. नुसती आपलं काम करत राहतास. ठीक आहे. तब्येत बघा काय झाली आहे ती. मी नाश्ता घेऊन येते. हा बसा. आहे त्या देवाऱ्याचं काय झाला? घरात असा की गेलो बाहेर? महेशराव तुम्ही काही एक काळजी करायची नाही. बायो म्हणतात माका बायो. बायोचा शब्द म्हणजे शब्द. देवारो आजच्याच घराबाहेर जाता की नाही बघा. सगळं तुमच्या मनासारखं होतं. लिहिलंय मी. हा नाही चालणार या घरात तरी हे काय ह्याच करूचा नाही. कर माका बरा म्हणजे महेशरावांका अजून राग येतलो आणि माका त्याचा फायदा होतलो. शालग्या प्रसाद.
अख काय तुमच्या अंगडा बोलत बसलं कामात बाहेर. शालग्याची औसाची काय चोरून बघी होती. नाही नाही, या फुटक्या चष्म्यामुळेच आज त्याला धा. नाहीतर ती कशा चोरून बघतली. आहे मी तुळशीक पाणी घालून येतोय. एकदा काही देवारो घराबाहेर गेलो ना की मग हे महेशरावांच्या मनातली माझी इज्जत हा ना दुपटीन वाढतली. या घरातला वजन माझा वाढतला. मी जा काय सांगतलंय ना तर सगळा होतला. महेशरावांका सांगून ना पहिलं त्यांच्या औशी बापाशी घराबाहेर काढलं. बोलत काय बसलोय पहिलं देवारो बाहेर काढू गो. काय होता अगं जरा बाहेर ये. काय हो तिथे सकाळी सकाळी ओरडतास, काय झाला? अगं जरा बघ तरी तिकडे. काय शालग्या नित्य नियमान तुळशीची पूजा करता. ह्या वाड्यात तिने छान गोष्टी अगदी जपून ठेवल्या. घराची गृहलक्ष्मीच असाही, त्याच्याकडूनच शिकावया सगळं. अगो तुका सुद्धा तिच्याकडसून काहीतरी शिकावया. चिडलंस नाही, खरा बोललास तुम्ही. आजच्या युगात सुनेकडून साशीन शिकण घेऊ काय लाज नाही असा. शिकाकच वया. जरा प्रसाद घेऊ. काय पडतंय बाबा, जरा प्रसाद घेऊ. काय पडतंय? हिंगड असते माझ्या अंगावर चढत. ताप डोक्यात गेलो असतो. भास होईत असतली त्या का काय काय चित्रा पण दिसत असतली. अशा अवस्थेत माणसाक जात दिसताना का सगळा खरा वाटाक लागता. मनान तयार केलेली चित्र सुद्धा खरी वाटत. भाभी, या कधीपासून सुरू झाला? आजच. वाड्यात काहीतरी विचित्र घडला.
ह्या देवारीपाशी काहीतरी काम करत होता, अचानक ओरडू लागला, इंग्लंड असले, अंगाची आग झाली, असं काहीतरी बोलत होता. तरी बरा जाऊ बापू घरी होते, त्यांनी ही का गाडी टाकून हय हाडला. बाबी माका काय वाटता एका वेतोबाच्या देवळात घेऊन जाऊ खया, कथा ऐका, तो त्याच्या मनातला भूत उतरवतलो. पण मामा सुद्धी दिल्याशिवाय कसं नेतलो. हो ता पण खरा. गो पाणी घेऊन ये जा. पाणी मारला नाही का बरोबर शुद्धीवर येताला. हा हा बायो कसं वाटता. बाबी होताला बरा होताला, तू काय काळजी करू नको. बायो काय काय चढत. हा बायो काय बघ बायो गो बायो बायो बायो. बायो असं बोलूच. उठ गो बायो बायो, उठ गो बायो. बायो उठ. आगाग होता, ए आगाग होता. इंग्लंड असतात, काय करता. इंग्लंड असतात, बायो इंग्लंड असतात. बघा वाचवा. बाई पाण्याड, बायो ऐक पाण्याड, पाण्याड. बायो ऐक बायो ऐक ना. खाली जाऊन त्याच्या पायाशी उपाय माग. बरोबर बोललस बायो. तुका आता ना वेतोबाच्या देवळातच जाऊ खया. चल उठ बघूया, चल जाऊया, चल उठ, उठ आधी. नाही मी नाही ए, बायो चल. बायो बघतस काय, उचलते का. चल हा, घेऊन बायो. जाऊया देवळात. चल बायो मी नाही होत. बायो, मी नाही होत. चल, चल, मी नाही होत. बायो, चल, 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 बायो, बायो, चल. चल, चल. मी नाही होत. चल, बायो, आधी चल. नाही होत. बघ नाही. बायो, बघ चल. नाही, बघ त्याची भीती वाटते. तर वेताळाच्या अंगाचो दाह कमी करण्यासाठी गावातला पाणी कमी होत होता आणि गावात पाण्यासाठी नवीन संकट उभा राहता की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. नको नको नको, आत नाही जाऊचा. बायो बायो यावेळी मी तुझं काहीच ऐकणार नाही. वेतोबाच्या पायाशी मातो ठेव, तुझं सगळं त्रास दूर होतो. भासताना भासताना डसताना नको. बायो गप राव, काय डसूचं नाही, बाजूचं तर बिलकुलच नाही. तू तू चल आधी. बायो चल तू. बायो बाबीचा बरोबर आ, तू शांत राहलंस ना तर तुझा त्रास लवकर बरं होतो. लो बायो चल बाय चल. बायो चल म्हणतो ना, चल. नको अगो चल. बायो चल. सावकार नको. अरे पुढे काय झालं. माहित नाही, डोक्यात ताप गेलो असतो. लो माथो टेक त्याच्या पायावर, तू सगळं ठीक करतो. लो नको नको. ओके नको नको. बायो घे. हे बायो हे. चेहरो काळवला तिचो, पण तू घाबरू नको. ह्या आपल्या राजाचा तीर्थ असा आहे. ह्या एकदा पोटात गेला ना की सगळा बरा होता. आता तिका कथा ऐकूक बसव. घराकडे घेऊन जाऊ नको. कथा ऐकल्या कसा बरा वाटतात बघ. तिका थांबवणारच हा. बायो थै बस.
हा तर मंडळी पुढे काय झाला? हडक्या ए हडक्या, अरे काय असस? हा काय असस काय? अरे समोर ये, माझं काम होतं रे तुझ्याकडे. हडक्या ए हडक्या, काय असस तू? माझं एक काम होतं रे तुझ्याकडे. माका ना पैशाची गरज असा, माका पैसे देशील? नाही, मी फक्त मालकांचं ऐकतलंय. तुझं ऐकायला मी तुझ्या बंधनात नाही. असं बोलू नकोस रे. हे बघ, तुझं मालक असा ना तो माझं झील असा, माझ्या पोट्ट गोळो असा तो. माझी विनंती ती त्याची विनंती समज. हा मी जा काय करीन ना तर त्याच्या भल्यासाठी. तू पैसे दिलंस ना तर त्याच्यासाठीच खर्च होत लय बघ. नाही नाही, मी असं करू शकत नाही. असं बोला नकोस रे. पैशाची गरज असा रे माका. खोता खोय असे समज आणि दे माका. ठीक आहे, मी तुका पैसे देईन, पण मागीन तर माका देशील? मी तुका काय देतलंय? मागीन तर माका देशील? आधी पैसे दे. तू आधी सांग, मी मागीन तर माका देशील? तुका जा काय वया ना तर मी दिलंय, पण माका पैसे दे. हरकत नाही, तू मागे फिर आणि घराच्या दिशेने जा. तुका पैसे मिळत जातले, पण ऐक, तू मागे वळण बघशील तर सगळे पैसे राग होऊन जातले. चला चला चला. हा तुझे सगळ्याची माका मान्य असत. चल जा, सगळे पैसे तुका मिळतले. जा, तुका पैसे मिळतले. जा जा, तुका पैसे मिळतले. जा, तुका पैसे मिळतले. जा, तुका सगळे पैसे मिळतले. तुझा हा सखा आहे ना, त्याला नीट समजाव. काहीही बोललेले मी खपून घेणार नाही. सखा? अहो सखा काय म्हणताय? माझ्या मालकांना, माझे मालक आहेत ते जर रागावले ना तर अत्यंत वाईट होईल. तो जो कोणी असेल ना त्याला समजाव. स्त्रियांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे जराही ज्ञान नाही याला. स्त्री सारखं वागणार कोणी समोर असेल तर कळेल ना. काय म्हणायचंय तुला? मला इतकेच म्हणायचे होते की स्त्रीने स्त्री सारखं वागावं, मग समोरच्याला कळेल समोर उभी असलेली स्त्री आहे ते. रूप बदलू तोत या गावात फिरतच असतात. तुला काय म्हणायचंय? मी स्त्रीचं रूप घेतलेली दुसरी कोणी वाटते? मी असं कुठे म्हटलं? तुम्हीच अर्थ लावताय. उगाच गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा बांध अजून तुटलेला नाही आणि तो तोडण्याचा प्रयत्नही करू नकोस. आता या वयात मी कसले प्रयत्न करू शकणार, बरोबर ना? तुझ्यासारख्या पुरुषांना मी चांगली ओळखू नये. हा मुद्दामून वयाचा अडोसा घेतोय, बरोबर ना? पाहिलंस का तुझा हा क्रूरपणा? माझ्या माणसालाही तू दुखावलंस. आता तू इथे एक क्षणभरही थांबू नकोस.
माझं वाडो, माझं वाडो, माझं आय वाडो, माझं वाडो माका परत देवा, माझं वाडो माका परत देवा, द्या माझं वाडो माका परत द्या, नाहीतर मी एकेकाच्या मानकुटीवर बसतलोय. माझं वाडो माका परत द्या. कोणाचा आवाज कसा येऊत नाही. आयानी हे एवढे गाढ झोपले. हे तर हयच निजले. मग आय खय गेली. आय घरात पण नाही, बाहेर पण नाही, कोणाक काय सांगून पण गेली नाही. एका उठून विचारू काय. इतक्या गाढ झोपेतून उठवला तर रात्रभर माझ्यावरच चिडचिड करत बसतले. पण आय काय गेली आता आपण करणं महत्वाचा. यांका उठूकच होय. नाही तर आय खय गेली ता काय कळूचा नाही. अहो उठतास काय? काय ग कशाक त्रास देतस? मका निजान दे. आय खया असतली हाय काहीतरी. जा बघ. अहो खयच दिसणार नाही ती. अगं बघ ना, असतली काहीतरी. जा. अहो नाही तुमका काय सांगून गेली काय? नाही सांगून गेली मका काय. कित्याक त्रास देतस? मका निजान दे. जा. ताई काय झालं? अशा घाईघाईत कुठे निघाला? आय खयच दिसत नाहीत. घरात नाही आहेत त्या. त्यांना शोधू कोय. घरात खयच नाही आहेत. सगळीकडे बघलंस नीट? होय. अहो मालकांना माहिती असेल. त्यांना काय माहित नाही. विचारलंय मी त्यांना. त्यांना शोधू कच वय. मी येते. ताई थांबा. अशा एकट्या नका जाऊ. आम्ही सोबत येतो तुमच्या. नाही मी येते त्यांना शोधून. मी अशी गेले आणि अशी येईल. थांबा तुम्ही. वाडो माझा. वाडो माझा. वाडो माझा. माझा वाडो. वाडो माझा. ए म्हातारे चल निघायच ना. ए नानी म्हणतात माका. वाडो माझा. माका परत दे. वाडो आमचा. तुमचं होतो आता रवलेलं नाही. के थेरडे निघा इसून. नाहीतर धक्के मारून हाकलतलय. नानी इतक्या रात्री खाय काय गे? बायकूक नाहीला? कान फुटलेत तुझे? मका वाडो परत दे. परत बोललंस ना ही भासळून देतलं या. हो काय बोलताच या? हो त्यांची अवस्था तरी बघा. शुद्धीत नाहीत ते. हो चांगलं नाही इलेत तो. त्यांची तब्येत ठीक नाही. ते हैसर कसे इलेत ना त्यांचे त्यांना पण माहित नाही. करून टाकलेला असं माझ्यामुळे. काय बाय बोलला. काहीच माझा हल्ला. यात बरा झाला. खरं सांगू माझं काम ना शालग्याकडे होता. पण आता असं वाटतं तुझ्याकडनंच होत. शालग्या करतला ना त्याच्या 10 पटीन मी करतो. तुझा काम सांग. नाही असा चुटकी सरशी केलंय ना तर नावाचा बायो नाही.
सांग. माका ना पैशाची थोडी नड होती. 2-4 हजार रुपये देशीत काय? अगे काय तू, अगे 10 दिवस आधी तरी सांगायचंस ना. माझ्याकडे मॉप पैसे होते, चंदनाच्या व्यापारात घातलंय ना. कसा पैसे असे पडून होते, ते म्हटलं पैसे घरात ठेवून ना कमी होतले, म्हणून म्हटलं व्यापारात गुंतवूया, म्हणून सगळं पैसे व्यापारात गुंतवलं. याच्यात पण इतको फायदो हा म्हणून सांगू, थोडे दिवस कळ काढ, मॉप पैसे गावतले. मग मी स्वतः आणून तुझ्याकडे देतोय, तर घराकडे आणून पैसे देतोय. पण माका पैसे ना आताच वय होते, थोडे पण नाही नाही ना. 10 दिवस आधी इलं असतस ना तर दिलं असतं पैसे. त्याच्यात काय ह्या काय पैसे द्यायचा नाही. गाव मम्मी, आज रस्तो कसं काय चुकलंस? महेशराव, एक काम होतं ना म्हणून येईल. बायो बघलस, तुझ्याकडनं नाही जरी काम झालं ना तरी माझे जावई बापू माका रिकामे हाताने पाठवचे नाही. महेशराव, वाच माका पैशाची नड होती. 2-4 हजार रुपये मिळतील काय? इतके कशा? त्याचा काय झाला, हेंका आज ना देवळात सून अंगोरको धूक मिळालो. बघलंय तर वाईट जीर्ण झालो. मना तिला वेतो बाग नवीन अंगोरको शिवचो. पण काय करणार, माझ्याकडे तेवढे पैसे नाही ना, म्हणून तुमची मदत मागा केली. मिळतील काय माका वाईट थोडेसे पैसे? फुकटी भिकारडी, अशा रिकामटेकड्या लोकांची खाज भागवण्यासाठी मी व्यवसाय करत नाही. आणि तुझ्या अंगरके शिवण्यान काय होतला? काय नाही होतला. जसो हा ना तसो घाल, आणि माझ्या दारासून चालती हो. अरे बापरे, तू काय ह्याच्यासाठी पैसे हवे होते? माका वाटला घरातली काहीतरी नळ असा म्हणून पैसे मागू केलंस. तू तरी सांगायचंस ना. या बघ, असल्या कामात तुका मुळीच पैसे गावचे नाही, आधीच सांगून ठेवतोय. चालती होयस ना, त्याचा धक्के मारून तुका बाहेर काढी ना. माझाच चुकला, मी तुमच्याकडे पैसे मागा केला इथं. महेशराव, बरोबर बोललात तुम्ही. असल्या माणसांना ना असं धडो शिकवू. बरोबर बोल. पण आताच फाटायचा होता. आधीच घरात पैशाची मारामारा. आता ह्याच्यासाठी पैसे खैसून आणू. आता ह्यांच्यावर बोज येतो देवा. अरे अजून किती दिवस आमची परीक्षा घ्यायचा ठरवला असं. आता तरी सोडव आमका याचून. तिसरी वहिनी घे, तिसरी वहिनी. मामी, हाय कशी? त्याचं काय झालं गे, साक्षात वेतोबाचो अंगरको ना आमका धुवचो योग इलो. पण तो अंगरको जरा जीर्ण झालो. माझ्या मनातीला वेतोबाक नवीन अंगरको शिवून देवचो.
पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही ना, म्हणून तुझ्याकडे येईल. तुझ्याकडे असतील तर माका जरा मदत करशील काय? मामी, आजवर तुम्ही स्वतःसाठी माझ्याकडे कधी काही मागू केलत नाही, पण आज वेतोबासाठी माझ्याकडे मागू केलं. माका बरा वाटलं. त्यानेच ही बुद्धी तुमका दिली असतली. होय होय, बरोबर सांगलंस. पण मामी, खरा सांगू, माका तुमका मदत करूक आवडलंच असता, पण बघताय मी काहीतरी प्रयत्न करते. बघताय. तसं नाही गे, पैसे ओळख असणारी सगळीच माणसं काही समाधानी नसतात. कोणाकोणाक ना लय माज असता. अगे घरात 100 चपलाचे जोड असले ना, आणि देवळात जर एखादं चपलाचं जोड गेलो तरी त्यांका दिवसभर खायत राहता. माका जरा पाणी देतस काय? नाही, ताण लागली माका. हो, तुम्ही बाहेर किती उभे, आत येवा ना. येवा मामी, या बसा, मी पाणी घेऊन येते. हा, ग्रामात वेताळाचा त्रास होतोय, त्या ग्रामात एका शिवलिंगाची स्थापना करा आणि त्याच गावकऱ्यांकरवी त्या शिवलिंगावर अभिषेक सेवा करा. मग मला सांगा माते, की महादेव का बरं प्रसन्न होऊन आपला उशाप कार्यरत करणार नाहीत? उत्तम मुनिवर उत्तम. ही कल्पना मला आधी का सुचली नाही? तुम्ही अगदी योग्य सांगत आहात. मी आत्ताच मृत्यूलोकी जाऊन अत्यंत जागृत अशा शिवलिंगाची स्थापना करते. नारायण नारायण. अवश्य माते. ठीक आहे, तर मी प्रस्थान ठेवते. नारायण नारायण. भोजन करून घ्या. अहो, आपण तर भोजन करूच, परंतु गोमातेच्याही भोजनाची वेळ झाली आहे. त्या मुक्या जीवास आधी भोजन द्यावे. तिचे झाल्यावर मग मी भोजन करून घेईन. श्यामा, ए श्यामा, श्यामा, ए श्यामा, श्यामा. कुठे गेली काही कळत नाही. अशी कधी कुठे जात नाही. श्यामा, ए श्यामा. अहो, काय झाले? गोमाता कुठे दिसत नाही, कुठेच दृष्टीस पडत नाहीये. तुम्ही भोजन करून घ्या, मी पाहते. मी कसे भोजन करून घेऊ? तुम्हाला माझा नियम ठाऊक आहे ना. गोमातेने भोजन केल्याशिवाय मी पाणी सुद्धा ग्रहण करीत नाही. ती भाकड आहे, दूध देत नाही, म्हणून कित्येकांनी सल्ला दिला तिला विकून टाक, परंतु मी तसे केले नाही. ती केवळ गोमाताच नाही तर आपल्या कुटुंबाचा भाग आहे. शिवाय तिच्या पोटात 33 कोटी देव असतात. ती उपाशी म्हणजे तिच्या पोटातील 33 कोटी देवही उपाशी. तिचे भोजन झाले नसेल तर अन्नाचा एक घासही माझ्या मुखातून उतरत नाही. मग आज ती नसताना मला भोजन जाईल? नाही नाही, मी तिला शोधून आणल्याशिवाय शांत बसणार नाही. थांबा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमच्या शरीरातील थकवा पुरता गेला नाही. तुम्ही येथेच थांबा, मी शोधून आणते तिला. ती येथेच कुठेतरी गेली असेल. अहो पण तुम्ही आत चला, विश्रांती घ्या. चला. श्यामा, ए श्यामा,
कुठे आहेस ग? अगं हे तुझी वाट पाहत आहेत. तू भोजन केले नाहीस तर हेही भोजन करणार नाहीत. तू जेथे कोठे असशील परत ये ग. आवाज तरी दे. श्यामा, अगं तू भोजन केले नाहीस तर माझ्या नाथांना पाप लागेल आणि त्यांनी भोजन केले नाही तर माझा पुत्रही भोजन करणार नाही. मग त्या सगळ्याचे पाप माझ्या माथी लागेल. कसल्या धर्म संकटात टाकले आहेस श्यामा. तू जेथे कोठे असशील परत ये. मला या धर्म संकटातून सोडव. देवा, माझी श्यामा जेथे कोठे असेल तिला परत पाठव. श्यामा, श्यामे, ए श्यामे, श्यामे. श्यामा, माझी श्यामा. माझी श्यामा तर भाकड आहे. मग ही हा शिळेवर हा दुग्धाभिषेक कसा करते आहे? सकाळपासून आमची श्यामा कोठेच दिसत नव्हती. हे तर भोजन करण्यासही तयार नव्हते. मग मी श्यामेश शोधायास बाहेर पडले. पुन्हा तानात फिरत होते. मला वाटले आता काही आमची श्यामा गवसायची नाही. परंतु फिरत फिरत येथवर आले आणि पाहते तर हा चमत्कार घडत होता. माझी श्यामा, जिने आजवर एक थेंबही दूध दिले नाही, तिला पाना फुटला होता. तो या शिवलिंगासाठी. खरंच चमत्कार म्हणायचा हा. हो, ऐकतोय ते. निराळच आहे. देवानेच गाईला बुद्धी दिली असणार. अरे शुभ शकून आहे. देवादिदेव महादेव त्यांनी स्वतःहून कौल दिलाय. आपण सगळे भाग्यवान आहोत. हे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या गोमातेला समजले असणार म्हणून तिने दुग्धाभिषेक घातला. आता या गावावर साक्षात महादेवांची कृपा झाली आहे. तुम्ही आता रोज या शिवलिंगाची पूजा करा, अभिषेक घाला, महादेवांना प्रार्थना करा त्या वेताळाच्या जाचापासून वाचवा म्हणून. महादेवच आपल्या सगळ्यांना या जाचातून वाचवतील. हो, खरंय. हेच केलं पाहिजे. आपल्याकडे साक्षात भगवान शंकर प्रकट झालेत, पण त्यांना असे ऊन वाऱ्यात ठेवणे मनास रुचत नाही. आपण त्यांच्यासाठी चांगले छत उभारले पाहिजे.